तर जयराम रमेश यांच्या आरोपानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने आदेश जारी केले आहेत। अमित शहा यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधल्याचा तपशील सादर करा असं निवडणूक आयोगाने म्हटलेलं आहे। केंद्रीय निवडणूक आयोग याने जयराम रमेश यांना तसे निर्देश दिले आहेत। तर जयराम रमेश यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते अमित शहांवर। अमित शहांनी जिल्हाधिकाऱ्यांना धमकावल्याचा आरोप त्यांनी केला होता। त्यासाठी तब्बल 150 जिल्हाधिकाऱ्यांना फोन गेले होते गृह विभागाकडून असा आरोप जयराम रमेश यांनी केला होता। आणि त्यानंतर आता निवडणूक आयोगाने याची दखल घेतलेली आहे। पण याच्यामध्ये त्यांनी जयराम रमेश यांनाच याविषयीचा तपशील सादर करण्यास सांगितलेला आहे। त्यामुळे आता जयराम रमेश याविषयीचा तपशील कसा सादर करतील असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। तर ते सादर करणार का असाही सवाल या ठिकाणी उपस्थित होतो। दरम्यान हे जे आदेश जारी करण्यात आले आहेत निवडणूक आयोगाकडून याच्यावर जयराम रमेश किंवा काँग्रेसची नेमकी प्रतिक्रिया काय असेल तेही बघावं लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।